नागपूर स्फोट प्रकरणी कारखाना मालक खेमका यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली आहे। अपघातानंतर खासगी रुग्णालयात जखमींच्या नातेवाईकांकडून पैसेही घेतले जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे। तर या प्रकरणी उच्चस्तरीय चौकशी व्हावी अशी ही मागणी अनिल देशमुख यांनी केली आहे। काल जी नागपूरपाशी जे धामना गाव आहे त्याच्यापाशी जी चामुंडा एक्सक्लुझिव्ह जी फॅक्टरी आहे त्या फॅक्टरीमध्ये जो स्फोट झाला त्या स्फोटमध्ये जो आकडा जो समोर आला होता 6 मृत्युमुखी पडलेत आणि काही जखमी आहेत। जे जखमी होते त्यांना दंदे हॉस्पिटलमध्ये आणि सेनगुप्ता हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आलं होतं। दंदे हॉस्पिटलमध्ये अतिशय चांगला उपचार त्यांच्यावर चालू होता, पण सेनगुप्ता हॉस्पिटल जे आहे त्या ठिकाणची तक्रार माझ्या कानावर आली की त्या ठिकाणी ज्या कामगार उपचारासाठी तिथे ॲडमिट होते त्यांच्या नातेवाईकाला सेनगुप्ता हॉस्पिटलच्या स्टाफने पैसे मागितले आणि पैसे मागून त्यांना सांगितलं की जोपर्यंत तुम्ही पैसे जमा करत नाही तोपर्यंत आम्ही उपचार करणार नाही। आणि अशा पद्धतीनं 2000 रुपये। आश्चर्याची गोष्ट अशी आहे की देवेंद्र फडणवीस सांगतात की आमचं प्रशासन या सर्व गोष्टीकडे लक्ष देत आहे। प्रशासनाचे 2 आणि कारखान्याच्या मालकाचे 2 त्या ठिकाणी उपस्थित असताना सुद्धा त्या उपचार ज्यांच्यावर चालू होता कामगारांवर त्यांच्या नातेवाईकांकडून पैसे वसूल करण्यात आले। ही अतिशय दुःखद घटना आहे। ती गंभीर घटना होऊन सुद्धा प्रशासनाचं लक्ष नाही। अशा पद्धतीनं काल ही घटना सेनगुप्ता हॉस्पिटलमध्ये झाली। आज मी राज्य शासनाला विनंती करतो आहे की राज्य शासनाने ही जी घटना झाली यामध्ये जे मृत्युमुखी जे कामगार पावलेत त्यांना राज्य शासनाच्या माध्यमातून 25 लाख रुपये त्यांनी दिले पाहिजे आणि त्याचबरोबर शासनाने ज्या कंपनीचे मालक जे आहे खेमका त्यांच्याकडनं 50 लाख रुपये जे कामगार मृत्युमुखी पडले त्यांच्या नातेवाईकाला दिले पाहिजे। कारखान्याचा मालक आहे खेमका, त्याच्यावर सुद्धा कडक कलम लावून 304 कलम लावून त्यांनी कारवाई केली पाहिजे।